ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सायलीला सोडवण्यासाठी अर्जुन यथासाग प्रयत्न करत असताना अर्जुनला आता खूप मोठा पुरावा सापडणार आणि तो सुद्धा सुमन काकू मदत करणार। आता नेमकं काय आणि कसं घडतं या गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर प्रेक्षकांनो आपण पाहिलेलं आहे की अर्जुनने सुमन काकूला आधीच सांगितलंय की सुमन काकू तू व्यवस्थित लक्ष ठेव त्या राकेशवरती, तो कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेव आणि मला अपडेट कर। मग आता जसं अर्जुनने सुमन काकूला सांगितलंय ती सुद्धा अगदी चोखपणे तिचं काम तसंच्या तसं करते। आणि आता जेव्हा राकेश घरातून बाहेर पडत असतो तेव्हा ती विचार करते की नक्कीच या राकेशचं बाहेर जाऊन काहीतरी वाईट काम करण्याचं इरादा आहे। त्यावेळी ती ताबडतोब लगेचच अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला फोन करून ती सांगते की अर्जुन, राकेश आत्ता घराबाहेर पडतोय आणि देव जाणे का पण मला असं वाटतंय की तो वाईटच काहीतरी काम करायला घरातून बाहेर पडत आहे। अर्जुन आता पुढे काय करायचंय सांग मला। त्यावेळी अर्जुन म्हणतो, सुमन काकू तुम्ही पुढे काहीही करू नका, पुढे काय करायचं ते मी बघतो। सुमन काकू म्हणते, अर्जुन अरे मला सांग मी करते। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही नको सुमन काकू, मी यावेळी तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत। गेल्या वेळी बघितलंय ना आपण एकदा काय झालंय ते, मग यावेळी आता पुन्हा नको ती चूक करायला आपण। यावेळी आता तुम्ही काहीही करू नका, काय करायचंय ते मी बघतो, तुम्ही फक्त मला असेच नेहमी अपडेट देत जा, बाकी तुम्ही काहीही करू नका। आणि मग एवढं बोलून अर्जुन फोन कट करतो आणि मग फोन कट करून तो ताबडतोब लगेचच चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला आता अर्जुन सांगत असतो, चैतन्य आपल्याला त्या राकेशच्या मागावरती जायचं आहे। सुमन काकूला सांगितलेलं काम सुमन काकूने अगदी चोख आणि व्यवस्थित पार पाडलेलं आहे। आता आपल्याला त्या राकेशचा पाठलाग करून तो कुठे जातो, काय करतो हे बघायचंय। तू रेडी आहेस ना? त्याबरोबर लगेचच चैतन्य म्हणत असतो, हो अर्जुन मी तयारच आहे। मी एक काम करतो, मी इकडनं रविराज काकांच्या घरीच जायला निघतो, मी इकडनं तिकडे गेलो की मग तुला अपडेट देतो। रस्त्यामध्ये कुठेतरी मला खात्री आहे तो राकेश मला नक्की सापडेलच, मग मी तिथूनच त्याचा पाठलाग करायला सुरुवात करतो आणि मी तुला सुद्धा तसं इन्फॉर्म करतो। त्यावेळी अर्जुन मी लवकर तुझी वाट बघतोय, पटकन कर असं सांगतो। त्याबरोबर मग आता तो म्हणत असतो की हो तू काहीच काळजी करू नकोस। आणि मग त्यानंतर ताबडतोब लगेचच राकेश याच्या पाठलाग करण्यासाठी चैतन्य हा निघालेला असतो। आता चैतन्य रस्त्यात अर्जुनला कॉल करतो आणि मग दोघंही मित्र आता मिळून राकेशचा पाठलाग करायला सुरुवात करतात। आता राकेशचा पाठलाग करताना ते लोक महिपतच्या बंगल्याबाहेर पोहोचतात। आता महिपतच्या बंगल्याच्या बाहेर पोहोचल्याच्या नंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य हा तर ह्या महिपत शिखरेचा बंगला आहे, आता तर तो महिपत सुधारला आहे असं म्हणतात लोक। मग जर तो महिपत सुधारलाय तर मग या राकेशचं नेमकं इथे काय काम आहे, नक्की काय गडबड आहे ही सगळी। त्यावेळी चैतन्य म्हणत असतो, अर्जुन आपण आतमध्ये गेल्याशिवाय आपल्याला काही बाहेर कळेल असं मला तरी वाटत नाहीये, चल बघूया काय नेमकी भानगड येते। त्याबरोबर मग दोघं मित्र हळूहळू अगदी दबक्या पावलांनी आता आतमध्ये येतात आणि हळूहळू आता इकडे महिपत आणि नागराज त्याचबरोबर सचिन आणि इकडे राकेश या चौघांचं बोलणं ऐकतात। आता ते बोलणं ऐकून अर्जुनची तळपायाच्या आत मस्तकात जात असते। अर्जुनला असं वाटतं की नाही आता बस, आता मी यांना सोडणार नाही, आत्ताच्या आत्ता जातो आणि यांची कॉलरच पकडतो। पण त्यावेळी चैतन्य कसं बसं करून अर्जुनला थांबवतो, तो अर्जुनला शांत करतो की हे बघ अर्जुन, आता जर आपण असं काहीतरी करायला गेलो ना तर आपण सायली वहिनीला सोडवण्याचे पुरावे मिळवण्याऐवजी ह्या लोकांना सावध करून इकडनं जाऊ। त्यामुळे माझं ऐक थोड्या वेळासाठी, प्लीज थोड्या वेळासाठी तुझा राग जरा बाजूला ठेव आणि शांतपणे काम करूया। हे बघ आता सध्या त्या लोकांना आपण इथे आहोत हे माहीत नाही आहे, त्यामुळे ते लोक नेहमीप्रमाणे सगळं बडबडून जातील, आपण त्याचाच पुराव्यासारखा वापर करायचा, आपण ते सगळं शूट करून घ्यायचं। अर्जुन तू प्लीज शांत राहा। आणि मग चैतन्य अर्जुनला शांत करतो। त्याच्यानंतर मग आता इकडे राकेश असतो, जो सचिन असतो, ते दोघं जण नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात करतात। आणि आता ते म्हणत असतात की खरंच सायलीला जेलमध्ये घालून आपण खूप भारी काम केलेलं आहे,
आता हे ऐकून तर अर्जुन आणखीन जास्त संतापतो, पण आता इकडे त्याला चैतन्याने समजावलेलं असल्यामुळे तो जरा स्वतःवरती ताबा ठेवतो आणि म्हणत असतो की फक्त माझ्या बायकोला ह्या सगळ्या प्रकरणातून मी बाहेर काढू देत, त्याच्यानंतर मी या दोघांकडे बरोबर बघतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे लगेच सचिन म्हणू लागतो की अरे हे सगळं तर प्रियामुळे शक्य झालं. प्रियासारखी मास्टर माइंड मुलगी खरंच मानलं पाहिजे. हा त्या मुलीला इतकी हुशार आहे ना ती, खरंच म्हणजे आपल्यासारख्या भल्या भल्यांच्या डोक्यात जे आलं नसतं, जे सुचलं नसतं ते सुद्धा तिच्या डोक्यात सुचलं, ते तिच्या डोक्यामध्ये आलं. म्हणून खरं तर आज आपण त्या अर्जुन सायलीला जेलमध्ये पाठवण्यात यशस्वी होऊ शकलो. त्यावर राकेश म्हणतो हो ना, खरंच त्या सायलीला काय वाटायचं एवढे दिवस की ती माझ्या वडिलांचा फायदा घेईल, ती माझ्या वडिलांना त्रास देईल आणि मी गप्प बसेन. ती विसरली होती की माझ्या वडिलांचा एक मुलगा आहे जो त्यांच्यासाठी कधीही अर्ध्या रात्रीसुद्धा परत येऊ शकतो आणि मी माझ्या वडिलांसाठी परत आलेलो सुद्धा आहे. त्या सायलीने कितीही माझ्या वडिलांना अडकवण्याचा प्रयत्न केला असला तरी आता मी माझ्या वडिलांना कसं सोडवायचं ते बघतोच आणि त्या सायलीला तिलासुद्धा कसं अडकवायचं तेही बघतो. आता राकेश हे सगळं काही जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला हे माहीत नसतं की तिकडे अर्जुन आहे आणि अर्जुन हे सगळं ऐकतो. अर्जुन आता त्या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग वगैरे व्यवस्थित करून घेतो, जेणेकरून ते व्हिडिओ शूटिंग त्यांना पुराव्याच्या ह्याच्यावरती वापरता येईल. आणि मग ते सगळं व्हिडिओ शूटिंग वगैरे करून झाल्याच्या नंतर अर्जुन आता लगेचच चैतन्याला म्हणतो, चैतन्य आता लवकरात लवकर आपण सायलीला सोडवण्यासाठी प्रोसिजर सुरू करू शकतो, कारण आता आपल्याला यांच्या विरोधात खूप सगळे पुरावे सापडलेले आहेत. आपल्याला सापडलं आहे की हे लोक कसं सायलीला अडकवण्यासाठी हे सगळं काही करत होते. आपण आत्ताच्या आत्ता सायलीला बेल मिळवावी यासाठी कोर्टामध्ये अपील करूया. त्यावेळी मग चैतन्य म्हणतो, अर्जुन थांब, घाई होतीये खूप, घाई करू नकोस, आपल्याला आणखीन पुरावे गोळा करायचे आहेत. हे बघ त्या मुली अल्पवयीन आहेत असा सुद्धा एक आरोप त्याच्यामध्ये आहे, पण त्या मुली अल्पवयीन नाही आहेत ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आपण पहिलं तर त्या मुली अल्पवयीन नसून त्या मुली सज्ञान 18 वर्ष पूर्ण आहेत ही गोष्ट सिद्ध करायला हवी. आपण एक काम करूया, आपण आत्ताच्या आत्ता तिकडे आश्रमात जाऊया आणि आश्रमामध्ये त्या मुलींचे जे काही कागदपत्र असतील जे मधुभाऊंनी बनवून घेतलेले असतील त्या आश्रमात राहायला आल्याच्या नंतर ते आपल्या ताब्यात घेऊया आणि मग आपण त्यांच्या मदतीने हे सिद्ध करूया की त्या मुली अल्पवयीन वगैरे नव्हत्या, तर त्या मुली पूर्णपणे सज्ञान होत्या. हे बघ त्या मुलींचे आत्तापर्यंतचे शिक्षणाचे मार्कशीट आपल्याला मिळू शकतात. त्याचबरोबर आपल्याला त्या मुलींचे आणखीन आधार कार्ड वगैरे सुद्धा मिळू शकतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो की हो चैतन्य, ही चांगली आयडिया आहे. आणि मग अर्जुन व चैतन्य दोघंजण ताबडतोब आश्रमात दाखल होतात. आश्रमात येऊन आता ते मधुभाऊंना आणि कुसुमताईला सांगतात की आम्हाला त्या मुली ज्या किडनॅप झालेल्या आहेत ना त्यांचे आधार कार्ड आणि त्यांचे आत्तापर्यंतच्या शिक्षणाचे सगळे रिझल्ट वगैरे हवे आहेत, जेणेकरून आम्ही उद्या कोर्टासमोर पहिली तर हे गोष्ट सिद्ध करू शकू की ज्या मुली अल्पवयीन आहेत असा आरोप सायलीवरती केला गेला आहे त्या मुली अल्पवयीन नाहीच आहेत. म्हणजे आपल्या बाजूने एक पहिली गोष्ट तर फिरवून घेता येईल. त्यावेळी कुसुमताई आणि मधुभाऊ हे अर्जुनला म्हणत असतात की एकच मिनिट, आम्ही लगेच मुलींचे कागदपत्र देतो. मुलींचे सगळे कागदपत्र मधुभाऊ अर्जुनच्या ताब्यात देतात आणि अर्जुनला म्हणतात, अर्जुन साहेब जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर माझ्या साऊला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढा. माझी साऊ निर्दोष आहे, निरपराध आहे. अहो तिने आजपर्यंत एक मुंगीसुद्धा मारलेली नाही हो. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ शांत व्हा तुम्ही. आणि हे बघा सायली निर्दोष आहे, ती निरपराध आहे, तिने काहीही केलेलं नाही आहे, हे सगळं आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आता आपल्याला फक्त हे कोर्टासमोर पोलिसांसमोर सिद्ध करायचं आहे आणि माझी खात्री आहे की आपण ते सुद्धा लवकरच करू. हां तुम्ही शांत राहा आणि आम्हाला फक्त पुरावे द्या. आणि मग आता मधुभाऊंकडून पुरावे घेऊन ती लोकं निघतात. तर इकडे राकेश आणि सचिनचा प्लॅन असतो की त्या मुलींचा सौदा करायचा, त्या मुली विकायच्या, म्हणजे आपल्याला पैसेसुद्धा मिळतील आणि सायली तर जेलमध्ये ऑलरेडी गेलीच आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी आता कल्पना असते तिला सायलीला न बघता राहायला होत नसतं. मग कल्पना आता इकडे अश्विनला म्हणते, अश्विन मला सायलीला भेटायचं आहे, मला सायलीकडे लवकर घेऊन जा रे. त्यावेळी तो म्हणतो की ठीक आहे मॉम,
आपण जाऊया. आणि मग आता अश्विन आणि कल्पना हे दोघंजण सायलीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला हजर होतात. आता तिकडे आल्याच्या नंतर सायलीची जी अवस्था झालेली असते ती बघून इकडे अश्विन आणि कल्पना दोघांनाही खूप हळहळीत वाटतं, खूप वाईट वाटलेलं असतं त्यांना. अश्विन हा लगेचच सायलीला विचारतो, वहिनी तू इथे ठीक तर आहेस ना? तुला इथे हे लोक फार जास्त त्रास तर देत नाहीत ना? वहिनी हे बघ, जर काही तुला त्रास असेल ना तर तू सांगू शकतेस. आणि हो, तुला बरं वगैरे जरी नाही वाटलं तरीसुद्धा तू कधीही आम्हाला सांगू शकतेस हां. आणि तू एकटं फील करून घेऊ नकोस, इथे आम्ही सगळेजण आहोत. वहिनी, दादा खूप प्रयत्न करतोय तुला ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि लवकरच दादा तुला खरोखर या सगळ्यातून बाहेर काढेल सुद्धा. तू अगदी शांतपणे राहा, इथे काही होणार नाही आहे तुला आणि तुझ्या बाळाला. आता हे ऐकून प्रियाला खूप राग येतो. प्रिया विचार करते की इथे स्वतःची बायको दुसऱ्या बाजूच्या सेलमध्ये आहे, तिला विचारायला यायचं सोडून, स्वतःच्या बाळाची काळजी करायची सोडून ह्या सायलीच्या बाळाची एवढी कसली काळजी वाटते. मग आता प्रिया मुद्दामूनच इकडे अश्विनला टोमणा मारत म्हणते, काय करावं बाई, काही लोकांचं स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून म्हणतात. ती परिस्थिती अगदी खरी. म्हणजे स्वतःची बायको, स्वतःचं जन्माला न आलेलं मूल इकडे दुसऱ्या बाजूच्या तुरुंगात आहे, त्याचं काही पडलेलं नाही आहे याला. दुसऱ्यांचं बरं भारी पडलेलं असतं काही लोकांना. असो, आता काय बोलणार, काही लोकांना माझी बिचारीची कोणाला कीव येत नाही. बघताय ना तुम्ही सगळे, ह्या सायलीने कसं माझ्या कुटुंबापासून मला दूर लोटलं इथे. माझा नवरा तिकडे समोरच्या सेलमध्ये असलेल्या त्याच्या भाऊजाईची एवढी काळजीपूर्वक चौकशी करतोय आणि स्वतःची गरोदर बायको दुसऱ्या बाजूच्या सेलमध्ये आहे याची त्याला जाणीवही नाही आहे. बघताय ना ही सायली माझ्याबरोबर कायम असंच वाईट वागत आली. हिने गोड बोलून सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेतलं आणि मग मला मात्र बिचारीला एकटं पाडलं. माझे आई वडील सगळे हिच्या बाजूने झाले. त्यावेळी मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना ही सायलीजवळ रडत असते. ती म्हणत असते, सायली काय झालं हे सगळं? मला ना हे सगळं बघवतच नाही आहे गं. म्हणजे तू आणि जेलमध्ये, अगं विचाराच्याही पलीकडचं आहे हे सगळं. सायली, कळतंय ना बाळा तुला? हे बघ सायली, तू अजिबात काळजी करू नकोस हां. आणि तू विचारही कसला करू नकोस. अर्जुन आहे, अर्जुन तुला सोडवण्यासाठी सगळे शक्य तेवढे प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्हा सगळ्यांचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे, आम्हाला खात्रीच आहे तुझ्याकडून काहीही चुकीचं घडलेलं नसणार आहे. तू काही तस्करी वगैरे मुलींची काही केलेली नाही आहेस. आम्हाला सगळ्यांना सगळं माहिती आहे हां. हे ज्याने कोणी केलं आहे ना, अर्जुन लवकरात लवकर त्याला पकडेल आणि त्याला शिक्षाही होईल आणि तू बाळा लवकर बाहेर असशील. मी देवाकडे हीच प्रार्थना करते आणि काळजी करू नको. मी ना देव पाण्यातच ठेवलेले आहेत. जोपर्यंत तो तुझी साथ देत नाही ना तोपर्यंत त्याला पाण्यातून मुक्ती मी देणार नाही आहे. त्यावेळी मग सायली म्हणते, आई तुम्ही शांत व्हा बरं, रडणं थांबवा आणि आता तुम्ही इकडनं जा, काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर मग आता इकडे प्रियाचं जे वागणं आहे रोजचं ते बघितल्यानंतर सायलीला कळालेलं असतं की हे सगळं प्रियानेच केलं आहे म्हणून. मग सायली ही गोष्ट अर्जुनजवळ बोलून दाखवते. अर्जुन तिला आधी सांगत नाही की आपल्याला पुरावे मिळालेत म्हणून. त्यानंतर मग आता अर्जुन कोर्टामध्ये ही गोष्ट सिद्ध करतो की ज्या मुलींची तस्करी झालेली आहे त्या मुली अल्पवयीन नाही आहेत, तर त्या मुली पूर्ण सज्ञान आहेत. हे त्यांचे आधार कार्ड. मधुकर पाटील यांना जेव्हा त्या मुली भेटल्या तेव्हा शाळेत घालण्याआधी मधुकर पाटील यांनी त्या मुलींचे आधार कार्ड बनवले होते आणि त्या आधार कार्डवरती त्यांनी जी त्या मुलींची जन्मतारीख टाकली आहे त्याच्यानुसार आता त्या मुली सुज्ञान असून माझ्या बायकोला ह्या सर्व प्रकरणात फक्त गोवलं जात आहे. सायली सुभेदार यांचा ह्या सगळ्याशी काहीही संबंध नाही. तर सायली सुभेदार या प्रिया सुभेदार उर्फ बबली लोखंडे हिच्या पूर्वीच्या ओळखीच्या आहेत आणि त्या दोघींमध्ये एक वैर आहे आणि त्या वैराचा फायदा फक्त काढायचा, त्या वैराच्या बाबतीत सायलीला त्रास द्यायचा म्हणून प्रियाने हे सगळं काही कट जुळवून आणलेला होता. त्या व्यतिरिक्त सायली सुभेदार यांचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे. सायली सुभेदार या पूर्णतः निर्दोष आहेत असं सगळं आता अर्जुन कोर्टासमोर सिद्ध करत असतो आणि त्यावेळी तो एक पुरावासुद्धा कोर्टासमोर सादर करत असतो. आणि मग तो आता कोर्टाकडे विनंती करतो. मी कोर्टाला अशी विनंती करतो की सायली सुभेदार या गरोदर असल्यामुळे त्यांना
जेलमध्ये न ठेवता त्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी द्यावी आणि त्यासाठी मी कोर्टाला रिक्वेस्ट करतो की सगळे जे मी पुरावे कोर्टासमोर सादर केले ते बरोबर असल्यामुळे कोर्टाने पुन्हा एकदा त्यांचा व्यवस्थित तपशील घ्यावा आणि लवकरात लवकर सायली सुभेदार यांची बेल मंजूर करावी. आपल्या कोर्टाचा हा नियमच असतो की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. आणि मिसेस सायली सुभेदार ह्या निरपराधच आहेत. त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. त्या मुलींवरती ज्यांच्या तस्करीचा आरोप त्यांच्यावरती लागलेला आहे त्या मुलींना त्या स्वतःच्या मुलींसारखं बघतात. त्या मुलींवर त्यांचा खूप जीव आहे आणि तरीही त्यांच्यावरती हा असा घाणेरडा गलिच्छ आरोप केला जातो. मी कोर्टाला अशी रिक्वेस्ट करतो की कोर्टाने कृपया सायली सुभेदार यांच्याही बाजूने थोडासा विचार करावा. ज्या मुलीने आजपर्यंत कुठलाच वाईट विचार केला नाही ती आज असं का करेल हे कोर्टाने सुद्धा लक्षात घ्यावं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सुमन काकूसुद्धा सायलीचाच विचार करत असते. सायली सुटली असेल का, सायलीला बेल मिळाली असेल का, हे सगळं करून राकेशला काय मिळालं असेल वगैरे वगैरे गोष्टी तिच्यासुद्धा मनातून काही जात नसतात. ती ठरवते की काहीही झालं तरी लवकरात लवकर सायलीला बेल मिळायलाच हवी. तर दुसऱ्या बाजूला इकडे प्रतिमा आत्यासुद्धा देवासमोर हात जोडून बसलेली असते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस